आज आपण नवरात्री स्पेशल उपवासासाठी आलू टिक्की बनवणार आहे। खूप खमंग टेस्टी कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे। अगदी साधी सोपी 10 मिनिटात बनणारी आलू टिक्की नक्कीच तुम्हाला आवडेल। असा खमंग कुरकुरीत उपवासासाठी पदार्थ खायला मिळाला तर घरचे सर्वजण आवडीने उपवास धरतील अशी ही छान अशी चटपटीत खमंग कुरकुरीत रेसिपी आहे। चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला। तर इथे आलू टिक्की बनवण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। काही ठिकाणी वरईला भगरी म्हटले जाते। तर हे तांदूळ आपण मिक्सरला छान असे बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मिक्सरला छान अशी इथे वरई बारीक करून घेतलेली आहे। आता ही वरई एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आपण आलू टिक्की बनवण्यासाठी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत। हे 2 बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। हे 2 बटाटे आपण किसणीने किसून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे बटाटा किसून घेतलेला आहे। अशा पद्धतीने या बटाट्याचे लेयर पडतात। आता आपण बाकीचाही बटाटा पूर्ण आहे तो सर्व किसून घेऊया। बटाटा किसताना आडव्या आकारामध्ये ठेवायचा म्हणजे त्याच्या लेयर्स छान अशा मोठ्या लेयर्स पडतात। तुम्ही बघू शकता इथे दोन्ही बटाटे किसून झालेले आहेत। आता या बटाट्यामधले जो स्टार्च आहे तो आपण पिळून काढूया। तुम्ही बघू शकता इथे हातामध्ये अशा पद्धतीने हे बटाट्याचा किस घेऊन पिळून घ्यायचा। इथे मी पिळलेला किस आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचाही सर्व बटाट्याचा किस आहे तो पिळून घ्यायचा। याचा जो एक्स्ट्रा स्टार्च आहे ते आपण काढून घेत आहे। तुम्ही या ठिकाणी हे बटाट्याचा किस धुवून घेतला तरी चालेल, पण धुवून घेतल्यानंतर याच्यामधील सर्व पोषक तत्व आहेत ते निघून जातात। म्हणून अशा पद्धतीने इथे आपण बटाट्याचा किस आहे तो पिळून घेतलेला आहे। बाउलमध्ये उरलेले बटाट्याचं स्टार्चचं पाणी आपण वापरलेलं नाही। इथे बाउल स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता या बाउलमध्ये हा बटाट्याचा किस घालून घेऊया आणि गोळा करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मी बटाट्याचा किस छान असा चमचाने हलवून अगदी मोकळा करून घेतलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता बटाट्याच्या छान असे लेयर्स पडलेले आहेत। जर तुमच्याकडे मोठ्या होलाची किसणी असेल तर त्याने तुम्ही बटाटा किसून घ्या, किंवा जितक्या मोठ्या होलाची किसणी असेल तितके लेयर्स ही छान सुंदर अशा पडतात। इथे माझ्याकडे जी अवेलेबल होती किसणी त्याने मी हे किसून घेतलेले आहेत। लेयर्स हलक्याशा पातळसर पडलेले आहेत। जर मोठी किसणी असेल तर लेयर्स खूप सुंदर पडतात आणि आलू टिक्की दिसायलाही सुंदर दिसते। आता यामध्ये आपण 4 चमचे वरईचे पीठ घालून घेऊया। त्याचबरोबर यामध्ये आपण 1 चमचा जिरे घातलेले आहेत। 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। चवीपुरते मीठ घातले, खूप सारी कोथिंबीर घातली आणि हे सर्व मिश्रण छान असे एकजीव करून घेतलं। हे सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथे आपण मिरची घातलेली नाही। तर इथे आपण 4 ते 5 मिरच्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालून छान असे एकजीव करून घेऊया। आपण घेतलेल्या साहित्यापैकी उपवासाला जे साहित्य तुम्ही वापरत नाही किंवा खात नाही ते साहित्य तुम्ही स्किप केलं तरी चालेल। परत यामध्ये 1 चमचा आपण वरईचे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। इथे एकूण आपण 5 चमचे वरईचे पीठ मिक्स करून छान असे एकजीव करून घेतलेलं आहे। आपण बनवलेल्या मिश्रणातील छोटासा गोळा हातामध्ये घेऊन त्याला छान असा गोल आकार देऊन घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आलू टिक्की जितकी मोठी लहान हवी आहे त्याप्रमाणे हातामध्ये छोटासा गोळा घेऊन मिश्रण असं छानपैकी थापून घ्यायचं। तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने बाकीचे हे आलू टिक्की गोल आकारामध्ये बनवून घेतलेले आहे। आता आपण आलू टिक्की तळायला घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर लोखंडी पॅन ठेवलेला आहे। तेलामध्ये बसेल इतकीच आलू टिक्की आपण यामध्ये घातलेली आहे। आलू टिक्की 10 ते 15 सेकंदानंतर आपण हलवून घ्यायची, कड्या त्याच्या सैल करून घ्यायच्या, जेणेकरून आलू टिक्की सर्व बाजूनी व्यवस्थित अशी छान अशी फ्राय होईल। तर इथे आलू टिक्की छान अशी मोकळी करून घेतलेली आहे। मंद गॅसवरच आलू टिक्की आपण तळून घेणार आहे। इथे आलू टिक्की हलवून घेतल्यानंतर किंवा मोकळी करून घेतल्यानंतर इथे काटे चमचाने याला हलकेसे होल पाडून घ्यायचे, जेणेकरून पलटल्यानंतर आलू टिक्की आतपर्यंत अगदी छान अशी फ्राय होईल किंवा तळली जाईल। अशा पद्धतीने काटे चमचाने होल पाडून आलू टिक्की तळल्यामुळे आलू टिक्की आतपर्यंत छान अशी क्रिस्पी बनते। तुम्ही बघू शकता इथे आलू टिक्की पलटून घेतलेला आहे। खूप सुंदर असा रंग आलेला आहे। इतर भांड्यामध्ये तळलेल्या पदार्थापेक्षा लोखंडी भांड्यामध्ये तळलेले पदार्थ खूप क्रिस्पी बनतात। इथे आपण लोखंडी तवा घेतलेला आहे। तुम्ही लोखंडी कढई, लोखंडी पॅनही वापरू शकता। मंद गॅसवरच आलू टिक्की तेलामध्ये तळून घेणार आहे। तेलामध्ये मंद गॅसवर आलू टिक्की तळून घेतल्यामुळे ते आतपर्यंत अगदी छान अशी तळली जाते। तुम्ही बघू शकता खूप सुंदर इथे आलू टिक्कीला रंग आलेला आहे। आता ही आलू टिक्की साईडला करून घेऊया, त्यामधील तेल निथळून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आलू टिक्कीमधील तेल निथळून घेतलेलं आहे। आता ही आलू टिक्की आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। एक टिश्यू पेपर ठेवायचा बाउलमध्ये काढताना, त्यामध्ये ही आलू टिक्की काढून घ्यायची, जेणेकरून यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल। तुम्ही बघू शकता इथे मी सर्व आलू टिक्की काढून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचेही सर्व आलू टिक्की छान अशी तळून घेऊया। अशाच पद्धतीने इथे आपण बाकीचेही सर्व आलू टिक्की तळून घेतलेले आहेत। आपण घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये 10 ते 12 आलू टिक्की बनतात। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही आलू टिक्की बनवून तयार होते। ही उपवासाची आलू टिक्की आपण दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपवासाच्या पदार्थांच्या लिंक दिलेल्या आहेत, व्हिडिओ नक्की बघा।
उपवासासाठी कुरकुरीत खमंग काही खायचे असेल तर अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। अशा पद्धतीने आलू टिक्की घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।